नात्यांचा अदृश्य धागा. रक्षाबंधन हा केवळ सण नाही, तर भावनांचा, प्रेमाचा आणि आयुष्यभराच्या नात्याचा उत्साह आहे. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधते. फक्त एक धागा नाही, तर त्यात तिची लहानपणाची हसू, एकत्र खेळलेल्या आठवणी, भांडण आणि तिचा पुन्हा गोडवा आणणाऱ्या क्षणांचा सुगंध असतो. त्या राखीच्या प्रत्येक गाठीमध्ये तिची मनापासून इच्छा दडलेली असते, माझा भाऊ सदैव सुरक्षित, आनंदित आणि यशस्वी राहो. लहानपणीचं तो काळ आठवला की राखीच्या आदल्या रात्री बहीण झोपेतही हसत असते. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून सुंदर राखी, गोड पदार्थ, मनातील भावना, अनोखी उत्सुकता घेऊन ती भावाच्या समोर उभी राहते. भाऊही मनातला एक गुपित उत्साह ठेवून बहिणीला आवडेल अशी भेटवस्तू देण्याची तयारी करतो. ही फक्त भेटवस्तूंची देवाणघेवाण नसते, तर ती असते जीवाभावाच्या नात्याची जपवणूक. रक्षाबंधन हे फक्त रक्ताच्या नात्यापुरते मर्यादित नाही. अनेकदा जीवनात आपल्या असे लोक भेटतात जे आपल्याला स्वतःच्या भावासारखे किंवा बहिणीसारखे जपतात, पाठिंबा देतात. अशा प्रत्येक नात्यामध्ये एक दिवस एक विशेष मनाचा क्षण असतो. आयुष्याच्या प्रवासात बहीण भाऊ कितीही दूर असले तरी या धाग्याची ओढ त्यांना पुन्हा जवळ आणते. राखी बांधताना बहिणीच्या डोळ्यातून उघडलेला आनंदाश्रू आणि भावाच्या हृदयात उमटणारी तीच जबाबदारी, हेच या सणाचं खरं सौंदर्य आहे. आजच्या धावपळीच्या जगातही हा सण आपल्याला थांबवायला आणि आपल्या नात्यांची कदर करायला शिकवतो. कारण पैशानं सर्व काही विकत घेता येतं, पण हा भावनिक धागा, प्रेम, विश्वास, संरक्षणाचा फक्त हृदयातूनच विणता येतो. रक्षाबंधन आपल्याला आठवण करून देते की नाती ही जपावी लागतात, त्यांना वेळ द्यावा लागतो. कारण शेवटी आयुष्यात जेव्हा आपण थकतो, तेव्हा हेच नाते आपल्याला नव्यानं उभं राहायला ताकद देतात. हा सण फक्त राखीचा नाही, तर आपल्या आयुष्यातला त्या प्रत्येक व्यक्तीचाही, जी आपल्या आनंदासाठी, सुरक्षिततेसाठी आणि स्वप्नांसाठी उभी असते. मग ती बहीण असो किंवा भाऊ. हा एक अदृश्य धागा आहे जो मनांना सदैव जोडून ठेवतो. रक्षाबंधनच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. राखीच्या धाग्यात बांधले गेलेले हे जन्मोजन्मी भाऊ बहिणीचे प्रेमळ नाते, या नात्यातील प्रेम बहरत राहो कायमचे. रक्षाबंधनच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा.